नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील आंब्याच्या प्लॉटमध्ये मधमाशी नाही, करायचं काय? मित्रांनो, साधा उपाय आहे. मधमाशीच असावी असं काही नाही. आपल्या घरची जरी माशी असली प्लॉटवरती तरीसुद्धा मित्रांनो त्याचं पॉलिनेशन होऊ शकतं. तर आता ती घरची माशी बोलवायची कशी? मित्रांनो, जी काही घाण वास करणाऱ्या गोष्टी असतात, जसं की अंडी, जर ते जास्त दिवस असं फोडून ठेवले तर त्याचा कोबट वास तयार होतो. त्याचबरोबर जे काही आपले मासे असतात, मच्छी मार्केटला जी काही घाण भेटते, अशी घाण स्वरूपाची आपल्याला बागेमध्ये 10-15 ठिकाणी बादलीमध्ये किंवा अशा एका छोट्या-छोट्या पिशवीमध्ये आपल्याला ठेवायचे आहे. जेणेकरून काय होईल, की कुबट वास तयार झाल्यामुळे काय होईल, की जी काही घरची माशी असते, ती माशी देखील आपल्या प्लॉटवरती येऊ शकते. आता मी 2-4 ठिकाणी तसं केलेलं आहेत आणि रिझल्ट मला थोडाफार चांगला जाणवतो मित्रांनो. कारण वाढत्या थंडीमुळं मधमाशी कसलीच प्लॉटवरती येईना मित्रांनो. 3-4 हजार रुपयाच्या पेट्या आणल्या त्या प्लॉटवरती. पण तरी देखील मित्रांनो मधमाशी त्या पेटीच्या बाहेर माशी यायला तयार नाही. त्याच्यामुळे मित्रांनो धीर सोडू नका. आपल्याला हँड पॉलिनेशन ती ऐकलं मित्रांनो, पण हँड पॉलिनेशन करायला गेलं का ही मोहर पडते मित्रांनो. काय पण लोक काढायला लागली ती हँड पॉलिनेशन आणि ही पॉलिनेशन काय नसते मित्रांनो. तुम्ही प्रयत्न करत राहा, धीर सोडू नका. असं वाऱ्यानं हल्लं तरी मित्रांनो पॉलिनेशन होते मित्रांनो. हो काय, 2 मोहर एकमेकाला घासले ना तरीसुद्धा पॉलिनेशन होते. मधमाशीचं असावे असं काय नाही, परंतु तुम्ही धीर सोडू नका. बागेमध्ये कुबट वास तयार करा. आपली घरची माशी आली तरी आपलं पॉलिनेशन होईल. मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवरती जुगाड सगळे सांगितले जातात. त्याचबरोबर जी फायदेशीर माहिती आहे ती शेतकऱ्याला दिली जाते. कसल्याही व्ह्यूजचा, सबस्क्रायबरचा आम्हाला शौक नाही. गोरगरीब शेतकऱ्याला कमी पैशात त्याचा रिझल्ट यावा असे जुगाड मी सांगत असतो मित्रांनो. तरी माझ्या चॅनलला बघा, तुम्हाला वाटलं तसं सबस्क्राईब करा, नसेल तर पण राहू द्या. धन्यवाद.